नमस्कार, संगीता रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त असे कढी पकोडा। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कढी पकोडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: दही घ्यायचे एक वाटी। ही दही मी घरी बनवलेली आहे। दही बनवलेली व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही बघू शकता। हे बेसन पीठ घेतलेलं आहे। लसूण घेतलाय, लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतल्या, मिरच्या उभ्या काप करून घेतलेत, कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर घेतले, मोहरी घेतले, जिरं घेतले, मीठ, हिंग, हळद। 2 ते 3 चमचे बेसन घेतले। आता पाणी घालून घेऊया। बेसनमध्ये थोडं पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचंय। आता यात दही घालून घेऊया आणि चांगलं मिक्स करूया। आता यात थोडं पाणी घालून सगळं मिक्स करून घेऊया। कढी बनवण्याचं हे दहीचं मिश्रण तयार झाले आहे। पकोडा बनवण्यासाठी पीठ तयार करून घेऊया। त्यासाठी बेसन घेतले, थोडं मीठ घेतले, थोडीशी हळद टाकायची आहे। आता यात 1 चमचा दही टाकून घेऊया। दही टाकल्यामुळे पकोडे सॉफ्ट होतात। चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे। आता हे थोडंसं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता हे पीठ व्यवस्थित मिक्स झाले आहे। आता हे 10 ते 15 मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे। कढईत तेल गरम झाले। आता चमच्याने एक पकोडे व्यवस्थित घालून घ्यायचे आहे। अशा प्रकारे सर्व पकोडे आपण घालून घेणार आहोत। तेलात पकोडे व्यवस्थित तळून घ्यायचे। आता पकोडे झालेले आहेत, ब्राऊन कलर आलेला आहे। आता आपण पकोडे डिशमध्ये काढून घेऊया। पकोडे छान तळून झालेत। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। कढईत थोडं तेल गरम करत ठेवले। तेल गरम झाल्यावर थोडी मोहरी टाकूया। तेलामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे।
जिरं घालून घेऊया. आता लसूण घालून घेऊया. मिरची, कढीपत्त्याचे पानं घालून घेऊया. आता हे तेलामध्ये सगळे चांगले परतून घ्यायचे आहे. आता ह्यात थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर पण तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे. आता यातच आपल्याला मीठ, हळद, हिंग घालून घ्यायचं आहे. हिंग, हळद तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. कारण का हिंगाने फोडणीला चांगला वास येतो आणि हळदीचा चांगला कलर येतो आपल्या कढीला. आता आपण ह्यात दही आणि बेसनचे जे मिश्रण बनवले आहेत ते ह्यात घालून घ्यायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला जर थोडी कढी वाढवायची असेल तर थोडं पाणी घालू शकतात. कढीला छान असा पिवळा कलर आलेला आहे. तर कढी थोड्या वेळ उकळू द्यायची आहे. थोडीशी कोथिंबीर वरतून घालून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता कढीला छान असा मस्त पिवळा कलर आलेला आहे आणि कढीला छान उकळी आली आहे मस्त. आता आपली कढी तयार झाली आहे. आता आपल्याला पकोडे घालून घ्यायचे आहे. पकोडे घालून झाल्यानंतर कढीला 5 मिनिटं होऊ देणे. कढीमध्ये अशा प्रकारे चमचा ठेवायचा, त्यामुळे कढी ओतू जाणार नाही. कढी पकोडा तयार झालेला आहे. आता आपण वाटीमध्ये छान काढून घेऊया. आपला कढी पकोडा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान कढी पकोडा तयार झालेला आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन नक्की प्रेस करा.